नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासिक फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत साऊथ कटोरी म्हणजेच मद्रास कटोरी। तर आपण सिंगल कटोरीचे वेगवेगळ्या मापाचे पेपर कटिंग आणि ड्राफ्टिंग बघितलं आहे। तर आज आपण बघणार आहोत मद्रास कटोरी। तर हे ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते दुसऱ्या ब्लाऊजपेक्षा थोडं वेगळं आहे। म्हणजे कटिंग करण्याची पद्धत किंवा ड्राफ्टिंग करण्याची पद्धत जी आहे तर ती तुम्ही लक्षपूर्वक बघा। तर आणि हे ब्लाऊज खूप सुंदर फिटिंगला बसतं अंगामध्ये, ठीक आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी स्किप न करता बघा मैत्रिणींनो, तर तुम्हाला लक्षात येणार आणि खूप सोपं जाणार तुमच्यासाठी, ठीक आहे। तर चला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात आधी आपण माप बघूया। तर उंची आहे 14 इंच, अप्पर चेस्ट 40, मेन चेस्ट 42 म्हणजे फुल बस्ट ज्याला म्हणतो आपण ते, कमर आहे 36, आर्म होल 18 इंच, टक्स उंची 10.5, पुढचा गळा 7.5 आणि मागचा गळा 10 इंच, ठीक आहे। तर चला आता आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया। तर नेहमीप्रमाणे मी हा पेपर सिंगल पेपर घेतलेला आहे। तर आता सर्वात आधी आपण मार्किंग करूया। तर सर्वात आधी इकडे किनारीपासनं 3 इंच आतमध्ये मार्किंग करायचं। बॉर्डर ही जी किनार आहे आपल्या बाजूला जे त्या साइडनी आतमध्ये 3-3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। असं रेषा जोडून घ्यायची। आता सर्व मापे जी टाकायची आपल्याला ह्या रेषेपासून पुढे टाकायची, ठीक आहे। ह्या बाजूला 3 इंचाचं जे आपण माप घेतलेलं आहे ते सोडून द्यायचं। आता सर्वात आधी उंची टाकायची आहे आपल्याला। तर उंची आहे 14, तर 14 अधिक 1 इंच 15, 15 वर माप टाकायचं। या बाजूला सुद्धा 15 इंच, सरळ रेषा जोडून घ्यायची। हे झालं आपलं उंचीचं माप। आता या बाजूला शोल्डर घ्यायचा आहे 5.5, मुंढा उंची 5.5, या बाजूला सुद्धा खाली वर जेवढं आहे तेवढंच 5.5 मार्किंग करायचं। इकडे 5.5। आता रेषा जोडून घ्यायच्या। ही झाली आपली मुंढा उंची आणि ही झाली आपली चेस्ट लाईन, ठीक आहे। आता इथे चेस्ट लाईनवर आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे। तर इथे टाकायचं आहे अप्पर चेस्टचं माप। अप्पर चेस्ट आहे 40 इंच, तर 40चा चौथा 10, इथे 10 इंच घ्यायचं खाली आणि पुढे 1.5 इंच, 1.5 ते 2 इंच मार्जिन घ्यायचं, ठीक आहे। इथे मी घेते 1.5 इंच मार्जिन। खाली कमरेचं माप टाकायचं। कमर आहे 36, तर 36चा चौथा 9 आणि 1 इंच टक्स रुंदीसाठी म्हणजे 10, इथे 10 इंचावर मार्क केलं आणि 1.5 इंच मार्जिन। पॉइंट्स जोडून घ्यायचे सरळ रेषेमध्ये। ही झाली फिटिंग रेषा आपली आणि ही झाली मार्जिनची रेषा। आता वर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर हवं आहे इथे आपल्याला 2.5 इंच रेडी आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिनचं, तर 3.25 वर मार्क केलं। आता तिथून आपल्याला
आपण आधी मुंड्याचं माप टाकून घेऊया। तर फिटिंग रेषेपासून आतमध्ये 1 इंचावर मार्किंग करायचं आणि क्रॉसमध्ये 1.25 इंच मार्किंग करायचं। 1.25 इंचावर इथे 5.5चा अर्धा असं मार्क करायचं। ठीक आहे। आता हा बॅक मुंड्याचा आकार काढायचा। फिटिंग रेषेपासून इथे खाली 1.5 इंचावर खालून आपल्याला जायचंय। ठीक आहे। हा असा आकार द्यायचा डॉट डॉट करत। हे हा झाला आपला बॅक मुंड्याचा आकार। आता बघा मैत्रिणींनो, हा बॅक पार्ट आपला रेडी झाला। ठीक आहे। हा जो मी इकडे माप हे सर्व टाकली, हा बॅक पार्ट रेडी झाला। आता याच्यावरच मी तुम्हाला फ्रंट पार्टचं दाखवणार आहे, सर्व माप कशी टाकायची। बॅक पार्ट नेहमीप्रमाणे आपण काढतो त्याच पद्धतीने काढून घ्यायचा आहे हा। ठीक आहे। आता याच्यावरच आपण फ्रंटचे माप टाकणार आहोत। तर आता ही शोल्डर पट्टी आपण घेतली। इथे जे आपण माप घेतलेलं आहे 3.25 ला, तर तिथून क्रॉसमध्ये गळ्याचं माप टाकायचं। तर गळा रुंदी बघा किती आलेली आहे आपली, इथे 2.25। तर इथून पुढचा गळा आहे 7.5। तर क्रॉसमध्ये 7.5 वर मार्क करायचं। सरळ रेषा आखून घ्यायची खाली। आणि हा फ्रंट गळा आहे म्हणून जास्त पसरट घ्यायचा नाही। आता वर 2.25 आहे, तर खाली 2.5 इंचावर मी मार्क करते। सरळ रेषा जोडून घ्यायची आणि इथे गळ्याचा आकार द्यायचा। ठीक आहे। आता इथे मी एक गोष्ट सांगते मैत्रिणींना तुम्हाला, इथे मद्रास कटोरीला तुम्ही कोणताही गळा घेऊ शकतात। आणि हे ब्लाऊज मेन महत्त्वाची टिप सांगते तुम्हाला, मद्रास कटोरी हा बंद गळ्यामध्येच खूप छान पद्धतीने फिटिंगला बसतो। ठीक आहे। पण मी इथे तुम्हाला ओपन गळ्याचं दाखवते आहे, डीप गळ्याचं। ठीक आहे। तर त्याच्यातही बसतो, पण जास्त करून बंद गळ्यामध्ये मद्रास कटोरी शिवला जातो। खूप छान फिटिंग बसते त्याची। तर आपण आता हे ओपन गळ्यामध्ये बघूया। ठीक आहे। तर आता हा गोल गळा आणि बंद गळ्याचा ब्लाऊज तुम्ही जेव्हा शिवता तेव्हा यू गळा पुढून यू गळा घ्यायचा किंवा डीप गोल गळा घ्यायचा। गोल गळा कारण बंद गळा शिवू आपण, तर डीप पुढून थोडा डीप गळा घ्यायचा। ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज कटिंग करता येतं, पुढचा गळा त्यासाठी। ठीक आहे। तर आता इथे मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे। आता इकडे ह्या बाजूला आपण हे 3 इंच वाढवून घेतलेलं आहे। तर ही रेषा सुद्धा इकडे वाढवून घ्यायची सरळ। ठीक आहे। ही 3 इंच वाढवून घेतली आपण आणि या गळ्यापासून इकडे तिरकस असं जोडून घ्यायचंय। हे 3 इंच मी का घेतलं ते तुम्हाला मी नंतर सांगते। हे 3 इंचावर घेऊन इथे ही रेषा गळ्याच्या इथून जोडून घेतली अशी। ठीक आहे। आता इथून खालून वर 2 इंच घ्यायचं, खालून 2 इंच, या बाजूला सुद्धा 2 इंच मार्क करायचं आणि सरळ रेषा हे सरळ जोडून घ्यायचं। ही रेषा सरळ जोडून घ्यायची। आता वरून आपल्याला टक्स उंचीचं माप टाकायचं। तर टक्स उंची आहे इथे 10.5। तर 10.5 अधिक 1.5 इंच, 10.5 अधिक 1.5 इंच इथे मार्क करायचं। या बाजूला सुद्धा टक्स उंची अधिक 1.5 इंच। तुमची कितीही असू शकेल, तुमच्या छातीप्रमाणे तुम्ही टक्स उंची टाकायची आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच ॲड करून हे माप टाकायचं आहे।
सरळ रेषा जोडून घ्यायची। ठीक आहे, आता ही आपली झाली टक्स उंचीची रेषा, ही टक्स लाईन झाली आपली। आता याच्यावर आपल्याला टक्सचं माप टाकायचं, टक्स रुंदीचं माप टाकायचं। तर टक्स रुंदीचं माप छातीचा 10 अधिक अर्धा इंच घ्यायचं। तर छातीचा 10 म्हणजे बघा, छातीचा 10, छाती इथे किती आहे 42, अप्पर चेस्ट नाही मेन चेस्ट। टक्स टाकताना, टक्सचं माप टाकताना मेन चेस्ट, कारण ही लाईन जी आहे ती आपली मेन चेस्टची लाईन असते मैत्रिणींनो। हे अप्पर चेस्ट वरचा जो आपला काखेमधला भाग असतो त्याला अप्पर चेस्ट म्हणतो आपण। ठीक आहे, फिटिंग तिथे येते। आणि ही टक्स लाईन आहे म्हणजे आपली मेन छातीचा पॉइंट जो आहे तो इथे येतो। म्हणून कधी ब्लाऊज अप्पर चेस्ट प्रमाणे कटिंग केलं जातं तरच खूप व्यवस्थित फिटिंगला बसतं। ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे चुण्या येणं हे ते प्रकार घडतात। तर आता हे याच्यावर आपण मेन चेस्टचं आपल्याला टक्स रुंदी घ्यायची आहे। तर मेन चेस्ट आपली आहे 42 इंच। तर 42चा 10 अगदी सोपं पद्धत, 42, 4 आणि 2 त्याच्या मध्यभागी डॉट द्यायचा म्हणजे 4.2। 4 तर बघा 4.2 म्हणजे हे बघा 4 इंच आणि त्याच्यावर 2 रेषा। ज्या माझ्या नवीन मैत्रिणी त्यांना दाखवते बघा मी, हे आपला टेपवर बघा 4 इंच आहे आणि त्याच्या पुढे 2 रेषा मोजायच्या म्हणजे 4.2 झाले म्हणजे 4.25। ठीक आहे, तर 4.25 अधिक त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं म्हणजे आपलं इथे पूर्ण किती 4.25 येणार। तर 4.25 कुठून टाकायचं आहे, हे जे आपण गळ्यापासून इकडे 3 इंच वाढवून ही तिरकी रेषा जोडलेली आहे त्या पॉइंटपासून आतमध्ये 4.5 इंच आपण माप टाकणार आहे टक्स रुंदीचं। ठीक आहे, छातीचा 10 अधिक अर्धा इंच असं मार्किंग टाकायचं। ही रेषा सरळ खाली मारायची आहे। तर मोजून घ्यायचं आपण, हे बघा इथे किती आलेलं आहे, इथे आला आहे 3.5। तर खाली पण सेम तसंच माप टाकायचं। 3.5 कुठून आलं, ही जी आपली मेन रेषा आपण पूर्ण उंचीची टाकली आहे ना तिथून मोजलंय मी। ठीक आहे, कारण हे कमी जास्त होणार इथून जर घेतलं तर आपण, म्हणून इथून मोजून घ्यायचं टेपने खाली माप टाकायला म्हणजे आपली ही रेषा सरळ येणार। ठीक आहे, ही आपली टक्स उंचीची रेषा आहे। आता आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा नाही, पहिल्यांदा आपण आता बघा इथून ही टक्स लाईन झाली आणि इथून खालून आपण वर 2 इंच घेतलेला आहे। तर त्या तिथून आपल्याला खाली 1 इंच वाढवायचं आहे, खालच्या बाजूला 1 इंच वाढवायचं। आता इथून ही रेषा इकडे ह्या बाजूला जोडायची, इथून म्हणजे ही 2 इंचाची रेषा जी गेलेली इकडे, तर हा जो पॉइंट आहे ह्या क्रॉसमधून आपल्याला ही रेषा ह्या बाजूला जोडून घ्यायची शेवटपर्यंत, म्हणजे ही तिरकी रेषा जिथपर्यंत आली तिथपर्यंत। आणि या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं या क्रॉसमधून, अशा पद्धतीने हे जोडायचं। आता आपल्याला टक्स रुंदी कितीची द्यायची, तर छाती आणि कमरेमध्ये जो फरक असतो त्या फरकावर ही टक्स रुंदी दिली जाते मैत्रिणींनो याचा। ठीक आहे, तर आता याचं छाती किती आहे 42 आणि कमर किती आहे 36। तर याच्यामध्ये फरक किती आहे 42 वजा 36 म्हणजे 6 इंच। तर 6 इंचाचा फरक आहे, म्हणून आपण इथे 1.5 इंचाचा टक्स द्यायचा। 1.5 इंचाचा म्हणजे या बाजूला 1.5 इंच आणि या बाजूला 1.5 इंच असा पूर्ण हा 3 इंचाचा टक्स येतो। ठीक आहे, मी तुम्हाला आधीच म्हटलं होते मी ते 3 इंच का घेतले, तर यामुळे हा जेवढा आपला टक्स असणार आहे तेवढं इकडे आपल्याला या बाजूला वाढवून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर टक्स रुंदी कशी द्यायची असते, तर आपली मेन चेस्ट आणि कमर याच्यामध्ये जितका फरक असेल त्या फरकानुसार हा टक्स रुंदी दिली जाते।
ठीक आहे। आता 6 इंचाचा फरक आहे म्हणून मी इथे 1.5 इंचाचा फरक इथे टक्स दिलेला आहे। 1.5 इंच म्हणजे टोटल 3 इंचाचा टक्स इथे आपण दिलेला आहे। तुम्हाला असेच वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज जर हवे असतील कटिंग करून तर मला कमेंट नक्की करा मैत्रिणींनो। तुम्ही कमेंट करा तरच मी तुम्हाला तुमच्या मापाचे ब्लाऊज पॅटर्न दाखवणार। ठीक आहे। तर बघा अशा पद्धतीने आपलं हे मद्रास कटोरी कटिंग झालेलं आहे। आणि आता इथे हा आपला बॅकचा आहे, फक्त एकच पार्ट राहिला तो म्हणजे फ्रंटचा मुंड्याचा आकार द्यायचा। तर फ्रंटचा मुंड्याचा आकार बॅक पासून इथे आतमध्ये अर्ध्या इंचावर घ्यायचं आणि इथून एक लाईन 1 ते 2 लाईन असं आतमध्ये घ्यायचं। इथे वर आपलं अर्धा इंच शिवण्यामध्ये जाणार आहे। ठीक आहे। मी तुम्हाला आणखी एक दाखवते की बघा मी बरोबर शोल्डर आणि मुंडा बरोबर ॲक्युरेट कसा घेते, कसा आपला हा बरोबर आहे। तर बघा आपला आर्म होल किती आहे 18 इंच, तर इथे किती यायला पाहिजे आपलं 9 इंच। तर बघा मी तुम्हाला मोजून दाखवते। हे बघा इथून हा असा टेप लावायचा, हे बघा हे बरोबर इथे अर्धा इंच खाली आपण शोल्डर मध्ये हे वर जाणार आहे तिथे मार्क केलेलं आहे आणि बरोबर तिथे 9 इंच आपलं आलेलं आहे। तर असे मी तुम्हाला जेही पॅटर्न दाखवले मैत्रिणींनो आर्म होल बरोबर तेवढा बरोबर येतो। जे मी तुम्हाला शोल्डर आणि मुंडा उंची दाखवले तर त्याप्रमाणे तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघत जा आणि तसा प्रयत्न करत जा। ठीक आहे। तर आपण आता फ्रंटचा मुंडा आकार देऊया। आता आपण इथून हा 1 ते 2 लाईन असं आतमध्ये घ्यायचं आणि इथून ही अशी तिरकी रेषा मारायची आणि मग हा फ्रंटचा मुंडा आकार इथून बरोबर असा डॉट डॉट करत इथे बॅकला इथे जोडायचा। हे बघा हा झाला आपला फ्रंट मुंड्याचा आकार। तर अशा पद्धतीने आपलं फ्रंटचं मद्रास कटोरीचं पेपर ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता आपण हे कटिंग करूया। तर बघा आधी आपण मुंड्याचा आकार कट करूया। फ्रंट मुंडा कट करायचा, आता इकडे हे तिरकस जे आपण रेषा ओढलेली आहे इथून कट करायचं आणि गळा कट करायचा। आता इथून अशा पद्धतीने हा कट करायचा आहे। एकच टक्स असतो मैत्रिणींनो हा मेन टक्स, पण खूप सुंदर ब्लाऊज हे फिटिंगला बसतं। हे बघा हे आपण नॉच मारून घेऊ। थोडा जाड पेपर आहे त्याच्यामुळे थोडा हे असं प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे। हे बघा शिवल्यानंतर हा असा मस्त एकच मेन टक्स आहे, पण खूप छान पद्धतीने हा ब्लाऊज अंगात बसतो। हे बघा किती सुंदर याला पफ आलेला आहे। ठीक आहे बघा आता हे झालं आपलं वरचं पॅटर्न। आता याला आपल्याला खाली योगपट्टीचं कटिंग करायचं आहे।
तर योगपट्ट्या मी तुम्हाला एक साधी आणि एक आणखी एक प्रकार दाखवते। दोन पद्धतीच्या तुम्ही याला योगपट्टी लावू शकतात। ठीक आहे, तर आपण इथे किती 2 इंच खालून वर वाढवलेलं होतं। ठीक आहे, तर 2 इंच प्लस आपल्याला मार्जिन त्याच्यामध्ये ॲड करायची। तर मार्जिन आपल्याला वर शिवण्यामध्ये अर्धा इंच आणि खाली पाव इंच असं पाऊण इंच वाढवायचं। ज्याला जितकं मार्जिन तुम्हाला लागत असेल, म्हणजे कोणाला अर्धा इंच जर टाकायचं असेल, वर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच जर मार्जिन घ्यायचं असेल म्हणजे शिवताना, तर 1 इंच ॲड करा। आता मी इथे पाऊण इंच ॲड करते। तर 2 अधिक पाऊण इंच म्हणजे किती, 2.25 इंच। तर इथे 2.25 आणि इकडे 2.25 असं मार्किंग करून घ्यायचं। आणि रुंदीला आपलं कमरेचा चौथा अधिक 2.5 इंच इतकं माप टाकायचं। आता कमरेचा चौथा किती आहे, कमर आपली 36 आहे, तर 36चा चौथा 9, 9 अधिक 2 11, 11.5, 11.5 हे पहा 11.5, इथे 11.5 हे जोडून घ्यायचं। एका बाजूने 1 इंच वर घ्यायचं आणि इथे छातीचा 10वा, छाती 42 आहे, 42चा 10वा 4.25 इथे मार्क करायचं। 4.25 किंवा 4 इंचावर मार्क करायचं। इथे क्रॉसमध्ये 1 इंच जिथे घेतलंय तिथून क्रॉसमध्ये जोडायचे। ही झाली आपली साधी योगपट्टी। ठीक आहे, आता एक दुसरी मी तुम्हाला दाखवते। ती योगपट्टी म्हणजे मत्स्य योगपट्टी। ठीक आहे, आता इथून आपल्याला पावणे 3 घ्यायचं, पावणे 3 इकडे सुद्धा पावणे 3 सरळ रेषा आखून घ्यायची। आता या बाजूने वर 1 इंच आता याचा मध्य काढायचा आपल्याला। मध्य काढला, आता तिथून आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं, आतमध्ये अर्धा इंच। आता हे बघा, हा शेप असा जोडायचा बघा, इथून असा गोल द्यायचा आहे। गोल म्हणजे असा बरोबर डॉट 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 करत इथे खाली अर्ध्या इंचावर यायचं आणि इथून वर पाव इंच वर जायचं। अशा पद्धतीने हा आकार द्यायचा। खूप छान फिटिंग बसते मैत्रिणींनो। ही मत्स्य योगपट्टी म्हणतात याला। हे बघा, ही झाली आपली मत्स्य योगपट्टी। आता आपण कटिंग करूया। परत एकदा मी तुम्हाला सांगते, हे बघा, हे घेतलंय मी या बाजूने 2.25, कसं 2 इंच आपल्याला रेडी पट्टी आपल्याला हवी असते, तर 2 मध्ये आपण पाऊण इंच मी मार्जिन ॲड केलेलं आहे, वर अर्धा इंच खाली पाव इंच असं। तर इथे घेतलंय मी 2.25 इंच। ठीक आहे, 2.25 इंच। या बाजूला सुद्धा 2.25 इंच आणि इथून वर 1 इंच वाढवलेला आहे आणि इथून मध्य काढायचा आहे। याचा हा पॉइंट जो आहे त्याला तो मध्य आहे। ठीक आहे, याचा
तिथून खाली हा अर्धा इंच खाली घ्यायचं, हा पॉइंट अर्धा इंच खाली, आणि मग इथून जोडत जोडत हा इथे जायचा आहे. तर ही झाली आपली मत्स्य योगपट्टी. आता आपण कटिंग करूया. खूप सुंदर बसते मैत्रिणींनो, ही योगपट्टी जर लावली ना तुम्ही मला खूप छान फिटिंगला बसतं. तर बघा, ही झाली आपली मत्स्य योगपट्टी. मत्स्य योगपट्टी, ठीक आहे. तर बघा, मी आज तुम्हाला 2 पद्धतीच्या योगपट्ट्या दाखवलेल्या आहेत. तर आपण जे साधं ब्लाऊज जे शिवतो टक्सचं, जे 4 टक्सचं ब्लाऊज, तर त्याला सुद्धा तुम्ही ही योगपट्टी लावू शकतात. खूप सुंदर ब्लाऊज बसतं हे फिटिंगला पुढून, ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा, बॅक पार्ट मी तुम्हाला आधी ड्रॉ करून दाखवला आहे, त्याच पद्धतीने बॅक पार्ट कटिंग करून घ्या. आणि मग हा बघा, मी फ्रंट पार्ट तुम्हाला दाखवलेला आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला हे कापडावर, तर मी कापडावर असं समजा, हे बघा, मी हे पेपर घेते. मी तुम्हाला पेपर कापड, तुम्ही कापड समजा. हे बघा, जसं हे आपलं आता ब्लाऊज पीस आहे समजा तुम्ही, ठीक आहे. हे आपलं ब्लाऊज पीस आहे, ठीक आहे. ही अशी ब्लाऊजची आपण डबल घडी घेतो, ठीक आहे. ही अशी आपण ब्लाऊजची डबल घडी करून घेतो, असं तुम्ही समजा. मी इथे आता पूर्ण मला तुम्हाला दाखवायचं आहे कसं, म्हणून मी सिंगल करते या पेपरला. पण तुम्ही जेव्हा ब्लाऊजवर कटिंग करणार तेव्हा ब्लाऊजची आपण डबल घडी करायची, आणि मग हे तिथे मांडायचं आहे. त्याच्यावर हे पेपर कटिंग कसं मांडायचं, कारण हे मी तुम्हाला याचं कारण आवश्यक आहे, दुसऱ्या ब्लाऊजसारखं नाही आहे हे. तर त्यामुळे मी याच्यावर तुम्हाला दाखवून देते, ठीक आहे. बॅक पार्ट आपण कटिंग केलेला आहे ह्या पेपरचा, ठीक आहे. तर बंद बाजूकडे पहिल्यांदा आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा, ठीक आहे. बॅक पार्ट आपल्याला बंद बाजूकडनं, गळ्याची साईड बॅक पार्टची बंद बाजूकडे आली पाहिजे. तर समजा हे मी बॅक पार्ट असा ठेवला या बाजूला. आता फ्रंट कसा ठेवायचा आहे ते बघा. फ्रंट पार्ट खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. फ्रंट पार्ट मद्रास कटोरीचं केव्हाही कटिंग हे कापडावर क्रॉसमध्ये केलं जातं. ते पण कोणत्या पार्टचं? फ्रंट पार्टचं, ठीक आहे. फ्रंट पार्टचं क्रॉसमध्ये ठेवलं जातं पॅटर्न, बघा अशा पद्धतीने. आता समजा मी ही बॅक पार्ट इकडे बंद घडीकडे ठेवला, तर हा जो फ्रंट पार्ट आहे हा असा क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. तर क्रॉसमध्ये हा असा क्रॉसमध्ये आला पाहिजे. आपल्या जे फिटिंगची आपण स्लीव्ज लावतो तर तो कोपरा असा या बाजूला ठेवायचा, किनारीला लावायचा, ठीक आहे. ओपन बाजूला आपण ठेवताना हा पॅटर्न हे बघा असा किनारीला, ही बाजू अशी किनारीला इथे टच करायची, अशी ह्या पद्धतीने ठेवायची. आणि हा झाला आपला क्रॉसमध्ये आपण हा पॅटर्न असा ठेवायचा फ्रंट पार्ट, ठीक आहे. आणि ही आपली योगपट्टी इकडे या बाजूला योगपट्टी काढायची, किंवा जिथे आपल्याला जागा असेल त्या बाजूला आपण ॲडजस्ट करायची योगपट्टी, ठीक आहे. अशा पद्धतीने ही योगपट्टी आपण ठेवायची असते, हे बघा. आणि इथे मार्जिन, आपण मार्जिन सकट पूर्ण कटिंग केलेलं आहे, त्यामुळे आता कुठेच वाढवायची तुम्हाला गरज नसणार आहे, ठीक आहे. असं आपलं मांडायचं पेपर कापडावर, पेपर पॅटर्न आपलं, आणि कटिंग करायचं, ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, खूप छान पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही दाखवलेलं आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही मद्रास कटोरीचं तुमच्या मापाचं कटिंग करून बघा. आणि जर तुम्हाला तुमच्या मापाचं, कोणत्याही मापाचं तुम्हाला जर हवं असेल मद्रास कटोरी कटिंग करून,
तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की मापं पाठवा, मी त्या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवणार, ठीक आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला मद्रास कटोरीचं पेपर कटिंग नक्की समजलं असेल, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप सुंदर हे ब्लाऊज बसतं। आणि आणखी एक सांगते तुम्हाला की हे ब्लाऊजसाठी तुम्ही कापड असं लाइनिंग ज्याच्यावर रेषा असतात आडव्या किंवा उभ्या किंवा चेक्स, ते कापड घ्या तुम्ही। त्यामध्ये मद्रास कटोरी म्हणजे क्रॉसमध्ये तुम्ही कापलं की डिझाईन पण खूप सुंदर दिसते आणि खूप छान ब्लाऊज दिसतं ते। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करा मैत्रिणींनो। मला तुम्ही कमेंट करणार तर मला काहीतरी समजेल आणि मला एक प्रोत्साहन मिळेल। जर तुम्ही कमेंट करतात, व्हिडिओला काही प्रश्न विचारतात, तर मग एक उत्साह वाटतो, ठीक आहे। तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि बेल आयकॉनसुद्धा तुम्ही क्लिक करा बेल आयकॉनवर, की त्यामुळे माझे जे पण व्हिडिओ मी टाकणार तर ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील, ठीक आहे। तर भेटूया आपण अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।